नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई पदाची जी परीक्षा झालेली होती त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत. हा व्हिडिओ लेक्चर तसं पाहिलं तर जे विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई पदाची किंवा क्लर्कच्या पदाची तयारी करत आहेत त्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. मागील परीक्षेमध्ये जे 30 प्रश्न विचारले होते त्या 30 प्रश्नांच्यावरून आपण साधारणपणे यावर्षी प्रश्न कसे होतील याच्याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर झालेल्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी आपण नेमके कोणते घटक केले पाहिजेत, महत्त्वाचे घटक या परीक्षा दृष्टिकोनातून कोणते आहेत त्याच्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये पाहिलं तर एकूण 30 प्रश्न ह्या प्रश्नपत्रिकेत होते. त्यातले पहिले प्रश्न आहेत हे विज्ञान या विषयावर आहेत. पहिला प्रश्न आहे, एड्स हा रोग कशामुळे होतो? पर्याय आहेत जीवाणू, विषाणू, परोपजीवी, फंगस. तर एड्स हा जो रोग आहे तो ह्यूमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, ज्याला आपण HIV असं म्हणतो, या विषाणूमुळे होतो. एड्स हा जो रोग आहे हा विषाणूजन्य रोग आहे. एड्स हा जो रोग आहे त्याचा फुल फॉर्म ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम असा होतो. यामध्ये असुरक्षित लैंगिक संबंधामुळे किंवा बाधित रक्त त्या व्यक्तीला मिळाल्यामुळे किंवा बाधित व्यक्तीने वापरलेल्या सुया असतील, इंजेक्शन्स असतील, यांचा वापर केल्यामुळे एड्स या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. एड्स या रोगामध्ये साहजिकच पांढऱ्या रक्तपेशी WBC ज्या आहेत त्याच्यावर हल्ला होतो आणि त्या रोगाची रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ही अत्यंत कमी होते आणि त्यामुळे त्याला ताप असेल, ताप किंवा इतर जुलाब वगैरे यासारखे जे आजार, म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते त्यामुळे त्याला कोणतेही आजार होतात, अशा पद्धतीचा हा विषाणूजन्य असा एड्स रोग आहे. थोडे महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. याच्यामध्ये या व्हायरसचं नाव आहे ह्यूमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. एड्सचा फुल फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. दुसरा प्रश्न आहे, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची म्हणजे जीवनसत्वाची आवश्यकता असते? पर्याय आहेत विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन डी, विटॅमिन सी. तर यामध्ये याचं उत्तर आहे विटॅमिन डी ची आवश्यकता असते. यामध्ये आपण हा मुद्दा विचारात घेणं गरजेचं आहे की जीवनसत्व किंवा विटॅमिन हा जो टॉपिक आहे हा सर्वच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आहे. म्हणजे ती परीक्षा MPSC कंबाईन असो, राज्यसेवा असो, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा असोत, RRBच्या परीक्षा असोत, सरळ सेवेच्या परीक्षा कोणत्याही असोत, जीवनसत्व या घटकावर प्रश्न विचारण्याचं प्रमाण हे अतिशय जास्त आहे. म्हणजे साधारणपणे ज्या घटकामध्ये सायन्स हा टॉपिक आहे अशा प्रश्नपत्रिकांच्यामध्ये जीवनसत्व या घटकाशिवाय प्रश्नपत्रिका पूर्ण होत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? तर हाडाच्या निकोप वाढीसाठी विटॅमिन डी ची आवश्यकता असते. विटॅमिन ए जे आहे, विटॅमिन एच्या कमतरतेमुळे राखांधळेपणा होतो. विटॅमिन बी आहे त्याच्यामुळे बेरीबेरी हा रोग होतो. विटॅमिन सी आहे याच्यामुळे स्कर्वी हा रोग होतो, म्हणजे आपल्या हिरड्यांना सूज येते, हिरड्यातून रक्त येतं. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे विटॅमिन डी. विटॅमिन डी विटॅमिन्सबद्दल आपण थोडीशी सविस्तर माहिती घेऊया. हाडांच्या निकोप वाढीसाठी आणि मजबूतीसाठी आवश्यक विटॅमिन कोणतं आहे? तर विटॅमिन डी आहे. हे शरीरातलं कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करतं. शरीरातलं कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करत असल्यामुळे हाडं मजबूत होण्यामध्ये याचं विटॅमिन डी ची आवश्यकता आपल्याला असते. विटॅमिन डी आपल्याला मिळतो कुठून? तर याचा मुख्य स्रोत जो आहे तो म्हणजे सूर्यप्रकाश. कोवळ्या उन्हात बसल्यानं आपली त्वचा जी आहे ही नैसर्गिकरित्या विटॅमिन डी तयार करत असते. त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ, दही, पनीर सारख्या पदार्थांच्या मधून आपल्याला विटॅमिन डी मिळतो. त्याचबरोबर अंड्यामधला जो पिवळा बल्क आहे त्याच्यामधून विटॅमिन डी मिळतो. मासे आहेत, मशरूम आहे, यासारख्या अन्न पदार्थांच्या मधून आपल्याला विटॅमिन डी मिळतो. विटॅमिन डी
म्हणजे थोडक्यात हाडं मजबूत करतो. म्हणजे जर व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर दोन प्रकारचे महत्त्वाचे रोग होतात. एक म्हणजे मुरदूस आणि दुसरा म्हणजे अस्थिमृदुता. मुरदूस त्याला रिकेट्स असंही म्हणतो. हा जो रोग आहे हा लहान मुलांच्या मध्ये होतो. याच्यामध्ये हाडं कमकुवत होतात, हाडं मऊ होतात आणि त्यामुळे ती हाडं वाकतात. पाठीचा मणका वगैरे त्या मुलांचा वाकलेला दिसतो. तर अस्थिमृदुता हा जो आजार आहे हा वयस्कर व्यक्तींच्या मध्ये होतो. हाडं ठिसूळ होतात. आपण पाहतो की वयस्कर व्यक्तींच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला त्या अगदी साध्या पडल्या वगैरे तरी सुद्धा पटकन फ्रॅक्चर होतं. याचं कारण त्यांचे हाडं जी आहेत ते ठिसूळ असतात. परत इथं जे इतर पर्याय होते व्हिटॅमिन ए जे आहे हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्याच्या अभावी रातांधळेपणा हा आजार होतो. व्हिटॅमिन बी जे आहे हे ऊर्जा निर्मिती करतं. चयापचय क्रियेसाठी शरीराची जी झीज आहे, शरीराची जी वाढ आहे याच्यासाठी ते आवश्यक असतं. आणि व्हिटॅमिन सी हे खूप महत्त्वाचं आहे की जे रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सीचा आपल्याला उपयोग होतो. त्याचबरोबर जखमा भरून काढण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन सीचा उपयोग होतो. व्हिटॅमिन्सबद्दल किंवा जीवनसत्वांच्या बद्दल थोडंसं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या रासायनिक नावांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. ही रासायनिक नावं आपल्या पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ व्हिटॅमिन एला आपण रेटिनॉल असं म्हणतो किंवा व्हिटॅमिन बीला किंवा B1ला थायमिन असं म्हटलं जातं. परत व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचा जो संपूर्ण ग्रुप आहे त्याची नावं सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन B2ला रिबोफ्लेविन असं म्हणतो. म्हणजे परीक्षा कोणती असो अगदी UPSC पासून ते शिपाई पदांच्या परीक्षेपर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हा घटक खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. हे सगळे मुद्दे तुमच्या तोंडपाठ झालेच पाहिजेत. याच्यामध्ये व्हिटॅमिन B2 जो आहे त्याला रिबोफ्लेविन म्हटलं जातं. व्हिटॅमिन B3ला नियासिन असं म्हणतो. व्हिटॅमिन B5ला पॅन्टोथेनिक ॲसिड म्हटलं जातं. व्हिटॅमिन B6ला पायरिडॉक्सिन असं म्हणतो. व्हिटॅमिन B7ला बायोटिन म्हणतो. व्हिटॅमिन B9 व्हिटॅमिन B12 वर जास्त प्रश्न विचारले जातात. व्हिटॅमिन B9ला फॉलिक ॲसिड म्हटलं जातं. व्हिटॅमिन B12ला सायनोकोबालामाइन असं म्हणतो. व्हिटॅमिन सी हा या व्हिटॅमिनचं एक शास्त्रीय किंवा रासायनिक नाव वारंवार परीक्षेला विचारलं जातं. व्हिटॅमिन सीला ॲस्कॉर्बिक आम्ल असं म्हटलं जातं. ॲस्कॉर्बिक ॲसिड असं म्हटलं जातं. व्हिटॅमिन डीला कॅल्सिफेरॉल असं म्हणतो. व्हिटॅमिन ईला टोकोफेरॉल असं म्हटलं जातं. आणि व्हिटॅमिन के जे आहे त्याला फायलोक्विनोन अशी नावं आहेत. तर ही रासायनिक नावं सुद्धा तुमची पाठ असली पाहिजेत. MPSC ग्रुप B सारख्या परीक्षांच्या मध्ये जोड्या जुळवांसाठी याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. IRB स्टाफ सिलेक्शन कमिशन सारख्या परीक्षांच्या मध्ये प्रश्न विचारला जातो किंवा अगदी कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे तर या घटकावर प्रश्न हा विचारलाच जातो. त्याच्यानंतर जीवनसत्वांचं वर्गीकरण जे आहे हे दोन प्रकारे केलं जातं. जीवनसत्वांचं वर्गीकरण करण्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे मेदामध्ये किंवा स्निग्ध पदार्थांच्या मध्ये ज्यांना आपण फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स असं म्हणतो. मेदात किंवा स्निग्ध पदार्थात विरघळणारी जीवनसत्व आणि पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्व. जी जीवनसत्व मेधात किंवा स्निग्ध पदार्थात विरघळतात ती यकृतामध्ये साठवली जातात आणि जी पाण्यामध्ये विरघळतात ती आपल्या लघवीवाटे किंवा शरीरातून बाहेर टाकली जातात. त्याच्यामुळे ही जीवनसत्वांचं जे वर्गीकरण आहे फॅट सॉल्युबल आणि वॉटर सॉल्युबल. मेधात म्हणजे स्निग्ध पदार्थात विरघळणारी आणि पाण्यात विरघळणारी हे लक्षात ठेवताना बघा महत्त्वाचं काय लक्षात ठेवाल की जी फॅट सॉल्युबल विटॅमिन्स आहेत मेधात विरघळणारी जी जीवनसत्व आहेत ही शरीरात एक यकृतात साठवून राहतात. म्हणजे शरीरातच अडकतात, शरीरातून बाहेर पडत नाहीत, शरीरातच अडकतात. लक्षात राहील तुम्हाला. अगदी सोपी ट्रिक्स आहे. मेधात विरघळणारी जीवनसत्व लक्षात ठेवायची सोपी ट्रिक आहे. मेधात विरघळणारी जीवनसत्व जी आहेत ही मेधात विरघळणारी जीवनसत्व ही यकृतामध्ये साठवली जातात. याचा अर्थ ती शरीरात अडकतात. म्हणजे शरीरात अडकणारी कोण? अडइके ही शरीरात अडकणारी आहेत. पाण्यात विरघळणारी जी आहेत पाण्यात जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क. पाण्यात बदक पोहतो क. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की ते बी कॉम्प्लेक्स ही सगळी जी आहे ती पाण्यात विरघळणारी आहेत. त्याच्यामुळे बी कॉम्प्लेक्स क म्हणजेच बदक असं लक्षात ठेवलं तरी चालेल की पाण्यात विरघळणारी जीवनसत्व आहेत. अशा दोन प्रकारे त्याचं वर्गीकरण केलं जातं. परत जीवनसत्वांच्या अभावामुळे होणारे आजार किंवा त्या आजारांची प्रमुख लक्षणं याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. यामध्ये पहिलं जीवनसत्व ए ज्याचं शास्त्रीय नाव आपण रेटिनॉल पाहिलेलं आहे. त्याच्या अभावे रातांधळेपणा हा आजार होतो.
म्हणजेच अंधारात किंवा कमी प्रकाशात स्पष्ट त्या व्यक्तीला दिसत नाही. B1 च्या अभावे बेरीबेरी हा आजार होतो, ज्याच्यामध्ये मज्जासंस्थेचे विकार आहेत, स्नायूंचा कमकुवतपणा त्यामध्ये दिसून येतो. B1 जे नियासिन आहे त्याच्या अभावी पेलाग्रा हा आजार होतो, ज्याच्यामध्ये त्वचा दाह होतो, विसरभोळेपणा वाढतो, अतिसार होतो. B12 जो आहे त्याच्यामध्ये B12 च्या अभावे ॲनिमिया होतो. ॲनिमिया म्हणजेच रक्ताचा अभाव, रक्ताची अल्पता शरीरामध्ये निर्माण होते आणि रक्ताची अल्पता निर्माण झाल्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीमध्ये थकवा येतो, अशक्तपणा येतो. विटॅमिन सीला आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड असं म्हणतो, त्याच्यामुळे स्कर्वी हा आजार होतो. स्कर्वी हा आजार झाला तर काय होतं, हिरड्यांना सूज येते, हिरड्यांच्या मधून रक्त येतं किंवा जखमा ज्या आहेत त्या लवकर भरून येत नाहीत. अशा प्रकारची लक्षणं ही स्कर्वीमध्ये दिसतात. विटॅमिन डी जो आहे त्याला कॅल्सिफेरॉल असं म्हटलं जातं. कॅल्सिफेरॉल विटॅमिन डीच्या अभावामुळे मुडदूस हा आजार होतो, म्हणजे लहान मुलांच्या मध्ये मुडदूस हा आजार होतो आणि वयस्कर व्यक्तींच्या मध्ये अस्थिमृदुता हा आजार होतो. त्यामध्ये हाडे मऊ होतात, वाकतात. त्याच्यानंतर विटॅमिन ईच्या अभावे टोकोफेरॉल होतो. टोकोफेरॉल होतो म्हणजे वंध्यत्व येतं. वंध्यत्व येतं म्हणजे व्यक्तीमधली जी उत्पादनाची क्षमता जी आहे, ही पुनरुत्पादन क्षमता, रिप्रोडक्शन ची जी कॅपॅसिटी आहे, ही रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी त्याची क्षीण होते, कमी होते. त्याचबरोबर स्नायूंचा कमकुवतपणा होतो, स्नायू क्षीण होतात, व्यक्ती थकल्यासारखी वाटते. तर हे विटॅमिन ई मुळे होतं. त्याच्यानंतर विटॅमिन के जे आहे हे रक्त गोठवण्यामध्ये खूप महत्त्वाचं काम करतं. ज्यावेळेला एखादी जखम वगैरे आपल्याला झाली तर ते ब्लड क्लॉटिंग होतं. हे ब्लड क्लॉटिंग होण्यामध्ये साहजिक असे प्रोथ्रॉम्बिन तयार होतं, ब्लड क्लॉटिंग होतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते विटॅमिन के ची. जखम झाल्यास रक्त अतिप्रमाणात वाहून जातं असं समजा, त्याचा अभाव असेल तर रक्त गोठत नाही, हे विटॅमिन के मुळे होतं. अशा पद्धतीने जीवनसत्वाबद्दलच्या ह्या सगळ्या फॅक्ट्स थोड्याशा व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? तर हत्ती पर्याय आहेत केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक. हत्तींचं राज्य म्हणजेच कर्नाटक. जवळपास देशातले 25% हत्ती जे आहेत हे कर्नाटक राज्यामध्ये आढळतात. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा की याच्यामध्ये हत्तीची जी आकडेवारी आहे ही थोडीशी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कर्नाटकमध्ये जवळपास मागील हत्ती गणनेनुसार 6049 प्लस हत्ती, म्हणजे देशातले 25% हत्ती जे आहेत ते एका कर्नाटक राज्यामध्ये आढळतात. त्याच्यानंतर आसाममध्ये त्याखालोखाल 5719 हत्ती आहेत. केरळमध्ये 3054 हत्ती आढळतात. हत्तींचं संरक्षण करण्यासाठी प्रोजेक्ट एलिफंट सुरू करण्यात आला केंद्र शासनामार्फत 1992 मध्ये. हत्तीला राष्ट्रीय वारसा प्राण्याचा जो दर्जा देण्यात आला तो 2010 मध्ये देण्यात आला. हा एक मुद्दा लक्षात असू द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जागतिक हत्ती दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक हत्ती दिन जो आहे 12 ऑगस्टला साजरा केला जातो. देशामध्ये सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प असणारी जी राज्य आहेत, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्याप्रमाणे कर्नाटकमध्ये सुद्धा हत्तीप्रमाणे वाघ सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात. तर अगदी सर्वात जास्त असं नाही, तर व्याघ्र प्रकल्प सर्वात जास्त तसं पाहिलं तर मध्य प्रदेश, त्याच्यानंतर महाराष्ट्र या राज्यांच्या मध्ये आढळतात. पुढचा प्रश्न आहे, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत अशोक, महर्षी कर्वे, गोपाळ देशमुख, यापैकी कोणीही नाही. पर्याय वाचल्यावर खरं तर असे सुसंगत पर्याय वाटत नाहीत. डायरेक्ट अशोकापासून महर्षी कर्वे, गोपाळ देशमुख यांच्याकडे आला, पण यामध्ये उत्तर चुकण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण आपण म्हणणार महर्षी कर्वे, गोपाळ देशमुख तर नाही, ते कॉन्फिडेंटली सांगणार, पण पटकन तुम्हाला अशोक वाटण्याची शक्यता आहे. पण मौर्य साम्राज्याची जी स्थापना आहे ही सम्राट अशोकांनी केलेली नाही. मौर्य साम्राज्याची स्थापना जी आहे ही चंद्रगुप्त मौर्यांनी केली. म्हणजे चंद्रगुप्त मौर्यांनी धनानंद, म्हणजे नंद कुळातला जो राजा आहे धनानंद, त्याचा पराभव करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे योगदान आहे हे आर्य चाणक्यांचं, त्यालाच आपण आर्य कौटिल्य असं म्हणतो किंवा विष्णुगुप्त असं म्हणतो. त्यांचा धनानंदांच्या दरबारात खूप घोर असा अपमान झालेला होता. म्हणजे त्यांनी खरं तर आपल्या पूर्ण भारत खंडाच्या सुरक्षेसाठी
धनानंदाच्या दरबारात विनंती केलेली होती की परकीय सत्तांच्या पासून, यवनी सत्तांच्या पासून भारताचं रक्षण झालं पाहिजे, आणि त्यावेळेला त्यांचा घोर अपमान झालेला होता. आणि मग ज्यावेळेला घोर अपमान झाला त्यावेळेला चाणक्य त्या दरबारातच शपथ घेतात की जोपर्यंत मी धनानंदाचा पूर्ण बिमोड करत नाही, त्याची सत्ता परत उलटवून टाकत नाही, तोपर्यंत स्वतःच्या शेंडीला गाठ बांधणार नाही. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी चंद्रगुप्तांना शोधून काढलं, त्याला प्रशिक्षित केलं. चंद्रगुप्त मौर्य एक अतिशय सक्षम असा राजात त्यांनी घडवला आणि त्या धनानंदाचा पराभव करून मौर्य साम्राज्याची स्थापना त्यांनी केलेली होती. म्हणजे मौर्य साम्राज्याची स्थापना जी आहे ती चंद्रगुप्त मौर्यांनी केलेली होती. म्हणजे यापैकी कोणीही नाही हे उत्तरी. सम्राट अशोक हा त्यांचा नातू होता. चंद्रगुप्त मौर्य यांचा मुलगा बिंबिसार आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा अशोक, अशा पद्धतीने सम्राट अशोक हा त्यांचा नातू होता. पण मौर्य साम्राज्याची स्थापना जी आहे ही चंद्रगुप्त मौर्यांनी केलेली होती. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्यांनी केली इसवी सन पूर्व 322. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे योगदान होतं ते गुरु चाणक्यांचं. चाणक्यांना आपण कौटिल्य असंही म्हणतो, त्यांचं नाव विष्णुगुप्त असंही आहे. चाणक्यांच्या ग्रंथावर प्रश्न विचारला जातो. त्यांनी राज्य प्रशासन कसं चालवावं या नावाचा अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला. अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. याच्यावर सुद्धा परीक्षांना वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तो अर्थशास्त्र हा जो ग्रंथ आहे त्याच्याबद्दल ही माहिती असू द्या. कुणाला हरवलं होतं तर नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंद याचा पराभव केलेला होता. आणि या मौर्य साम्राज्याची राजधानी जी आहे ही पाटलीपुत्र म्हणजे आत्ताचं पाटणा, ही जी बिहार राज्याची राजधानी आहे. त्याच्यानंतरचे जे तीनही पर्याय होते ते अशोकाबद्दल तुमच्या लक्षात आलंच. अशोक हे चंद्रगुप्त मौर्याचे नातू होते, महान सम्राट होते. कलिंगाच्या युद्धामध्ये प्रचंड रक्तपात झाला आणि तो रक्तपात पाहून त्यांचं मन परिवर्तन झालं आणि त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार सुरू केला. बौद्ध धर्मासाठी त्यांचं योगदान हे प्रचंड आहे. पुढचे पर्याय आहेत महर्षी कर्वे. महर्षी कर्वे हे महाराष्ट्रातले थोर समाजसुधारक आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्यांनी हिंगणे शिक्षण संस्था असेल, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SNDT महाविद्यालय, म्हणजेच आता जे SNDT युनिव्हर्सिटी आहे, श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालय, याची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. गोपाळ देशमुख म्हणजेच लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, ज्यांना लोकहितवादी या नावाने ओळखलं जातं, त्यांची शतपत्रे प्रसिद्ध आहेत की जी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असत. त्यामुळे ते उरलेले 3 पर्याय सुद्धा विचारात घ्या. पुढचा प्रश्न आहे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? पर्याय आहेत नाईट ब्लाइंडनेस, फुफ्फुसाचे आजार, स्वादुपिंडाचे आजार आणि मधुमेह. तर नाईट ब्लाइंडनेस आपण पाहिलेला आहे, रातांधळेपणा हा अजीवनसत्वाच्या अभावी होतो. फुफ्फुसाचे आजार जे आहेत हे प्रदूषित हवा असेल, धूम्रपान असेल, अशा घटकांच्यामुळे ते फुफ्फुसाचे आजार होतात. स्वादुपिंडाचा आजार जो आहे हा इन्सुलिनच्या प्रवाहामुळे अडथळा आला तर होतो. त्याच्यामुळे तो एक्झॅक्ट उत्तर असणार नाही. तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे काय होतं? मधुमेह हा आजार होतो. म्हणजे इन्सुलिनचं काम काय आहे तर इन्सुलिन जो आहे हा स्वादुपिंडामध्ये इन्सुलिनची निर्मिती केली जाते. आणि इन्सुलिनचं सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे हे शरीरातली जी साखर आहे ती साखर पेशीपर्यंत पोहोचवणं हे इन्सुलिनचं काम. जर इन्सुलिनची निर्मिती नाही झाली तर शरीरातली साखर जी आहे हे साखरेचं प्रमाण वाढतं. साखरेचं प्रमाण वाढतं याचाच अर्थ कोणता आजार होतो? मधुमेह, डायबेटीस हा आजार होतो. इतर पर्यायांच्या बद्दल आपण पाहिलं. नाईट ब्लाइंडनेस, रातांधळेपणा होतो व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे. त्याच्यानंतर फुफ्फुसाचे आजार होतात, हे फुफ्फुसाचे आजार जे आहे ते संसर्गामुळे होतात, प्रदूषणामुळे होतात किंवा धूम्रपानामुळे होतात. स्वादुपिंडाचा जो आजार आहे त्याला आपण पँक्रियाटायटिस असं म्हणतो. म्हणजे पँक्रियाला थोडीशी, स्वादुपिंडाला थोडीशी सूज येते आणि त्यामुळे इन्सुलिनच्या निर्मितीमध्ये अडथळा येतो. तर त्याला पँक्रियाटायटिस असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? ॲल्युमिनियम, सिल्वर, टंगस्टन आणि मॅंगनीज. तर याच्यामध्ये त्याचं उत्तर जे आहे हे टंगस्टन आहे. आपल्या घरामध्ये जे जुने लाईटचे बल्ब्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ज्यांचा प्रकाश पिवळा पडतो
या दिव्यांच्या मध्ये जी तार आहे ही तार कोणत्या धातूची असते? टंगस्टन धातूची असते. टंगस्टनला त्याचं रासायनिक नाव ओल्फॉर्म असं आहे, त्यामुळे त्याच्यासाठी वापरली जाणारी संज्ञा जी आहे ही डब्ल्यू आहे. त्याच्यामुळे याच्यावर सुद्धा परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले जातात. मग सरळ सेवेच्या परीक्षा असो, पोलीस भरती असो, वारंवार प्रश्न विचारले जातात. टंगस्टन या धातूची संज्ञा काय आहे? तर ती डब्ल्यू अशी आहे. तर टंगस्टन म्हणजे काय होतं की ज्या वेळेला आपण वीज प्रवाह सुरू होतो त्यावेळेला ती तापते आणि हिचा जो विलय बिंदू किंवा द्रवणांक जो आहे हा अतिशय जास्त असल्यामुळे त्याच्यामधून श्वेतपट तयार होतात आणि त्या श्वेतपटामुळे प्रकाश पडतो. त्याचं उत्तर काय असणार आहे? टंगस्टन असणार आहे. थोडीशी महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या की टंगस्टन हा जो धातू आहे याचा द्रवणांक जो आहे म्हणजे त्याचं अतिउष्णता दिल्यावर कोणत्याही स्थायूचं रूपांतर हे द्रवामध्ये होतं. पण याला टंगस्टनचं जर द्रवात रूपांतर करायचं असेल तर ते तापमान जे आहे हे 3422 डिग्री सेल्सिअस एवढं असेल. त्यावेळेला त्याचं रूपांतर साहजिकच ह्याच्यामध्ये होतं, द्रवामध्ये होतं. आणि याच्यात दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की ज्यावेळेला आपण विद्युत प्रवाह सुरू करतो त्यावेळेला ती तार गरम होते आणि ती तार गरम झाल्यानंतर एक श्वेततप्त होते म्हणजे अगदी पांढरी शुभ्र होते आणि त्याच्यामुळे लख्ख प्रकाश आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये निष्क्रिय वायू असतात ह्या बल्बमध्ये, त्याच्यावरही परीक्षेला वारंवार प्रश्न विचारला जातो की टंगस्टनची तार जळू नये म्हणजे तिचं ऑक्सिडायझेशन होऊ नये. बल्बमध्ये नायट्रोजन किंवा आर्गॉन सारखे निष्क्रिय वायू भरलेले असतात. तर हे मुद्दे थोडेसे लक्षात असू द्या की टंगस्टन धातू का वापरला जातो? त्याचा द्रवणांक अतिशय जास्त आहे. त्याचबरोबर त्याला उष्णता मिळाल्यामुळे तो श्वेततप्त होतो. याचा अर्थ खूप लख्ख असा प्रकाश पडतो आणि ती तार जळू नये किंवा तिचं ऑक्सिडायझेशन होऊ नये यासाठी त्याच्यामध्ये नायट्रोजन किंवा आर्गॉन सारखे निष्क्रिय वायू त्या बल्बमध्ये भरलेले असतात. पुढचा प्रश्न आहे, मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? पचन संस्था, उत्सर्जन संस्था, रक्ताभिसरण संस्था, मज्जा संस्था. बघा, कोणताही मादक पदार्थाचं सेवन केलं, मादक पदार्थ म्हणजे अंमली पदार्थ, दारू आहे, गांजा आहे, अफू आहे, यासारखे अंमली पदार्थ जर व्यक्तीने सेवन केले तर तुमच्या लक्षात येईल, एक कल्पना करा, एखादी व्यक्ती ज्यावेळेला दारू पिलेली असते त्यावेळेला काय होतं तर तिला व्यवस्थित चालता येत नाही. आता चालण्या किंवा शरीराचा समतोल साधणं हे काम कुणाचं आहे? तर मज्जासंस्थेचं, नर्वस सिस्टमचं आहे. आपला जो छोटा मेंदू आहे, मोठ्या मेंदूच्या खाली म्हणजे कवटीच्या खालच्या भागामध्ये मागच्या बाजूला जो छोटा मेंदू आहे, ह्या छोट्या मेंदूचं काम काय असतं? तर शरीराचा समतोल साधणं, चालणं, चालताना शरीराला बॅलन्स देणं हे काम छोट्या मेंदूचं असतं. तर मोठ्या मेंदूचं काम काय होत असतं? तर मोठा मेंदू जो आहे हा मोठा मेंदू साहजिकच विचार करणं, गोष्टी आठवणीत ठेवणं, स्मरणात ठेवणं, आपली जी स्मरणशक्ती आहे ही मोठ्या मेंदूवर अवलंबून असते. मग एखादी व्यक्ती जर दारू पिली किंवा तिने गांजा ओढला किंवा अफू खाल्ली तर साहजिकच काय होत आहे, दारू पिलेली व्यक्ती डोळ्यासमोर आणा, तिला व्यवस्थित चालता येत नाही, ती काय बरळते हे आपल्या लक्षात येत नाही. ती काय बरळते म्हणजे कारण तिची साहजिकच विचार करण्याची क्षमता क्षीण झालेली असते. तिचा जो रिॲक्शन टाईम आहे, तुम्ही एक प्रश्न विचारला तर ती उत्तर देताना करत ती उत्तर देते, म्हणजे त्यामध्ये तिचा जो रिस्पॉन्ड टाईम आहे तो अतिशय जास्त असतो. कारण त्या ठिकाणी या अंमली पदार्थांचा जो आघात आहे हा आघात कशावरच असतो? कोणते अंमली पदार्थ, अगदी ड्रग्सपासून ते हेरॉईन सारखे वगैरे कोणतेही अंमली पदार्थ, अफू, गांजा, दारू, हे सगळे जे अंमली पदार्थ आहेत, मादक पदार्थ आहेत, हे थेट हल्ला जो आहे हा मज्जा संस्थेवर करतात. त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा की मेंदूवर यांचा परिणाम होतो. मादक पदार्थ रक्ताद्वारे थेट मेंदूपर्यंत पोहोचतात. मेंदू हा आपल्या मज्जा संस्थेचा मुख्य भाग आहे. मेंदू मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे मेंदूचा जो छोटा मेंदू आहे हा आपल्या बॅलन्सवर, शरीराचा तोल साधण्यावर काम करतो. मोठा मेंदू जो आहे तो आपली स्मरणशक्ती आहे किंवा त्याचबरोबर विचार करण्याची क्षमता आहे, रिस्पॉन्ड करण्याची क्षमता आहे, ही त्याच्यावर अवलंबून असते. साहजिकच अंमली पदार्थांच्या मुळे काय होतं? संदेश वहनात अडथळा येतो. हे पदार्थ मज्जापेशीमधील संदेश वहनाची जी प्रक्रिया आहे ती मंद करतात. म्हणजे मेंदूमध्ये काय होतं, जे न्यूरॉन्स आहेत हे न्यूरॉन्स काय करत असतात? मेंदूकडून मिळणारे संदेश शरीराच्या
वेगवेगळ्या अवयवांच्या पर्यंत पोहोचतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही रस्त्याने चाललात आणि अचानक एखादी गाडी सुसाट येताना दिसते, तर त्यावेळेला आपण असं अगदी बघा, जर समजा व्यक्ती कुठलाही मादक पदार्थ सेवन केलेली नसेल तर ती पटकन त्याला रिॲक्ट करते, ती झपकन मागे येते. म्हणजे काय होतं की तिच्या मेंदूकडून पटकन सगळ्या अवयवांना सूचना मिळतात की वाहन वेगाने येते, ते तुला उडवू शकतं, तू मागे सर. परंतु जर ती व्यक्ती दारू पिलेली असेल तर वाहन येते, त्या वाहनवाल्यालाच अगदी त्या ब्रेकवर उभं राहून गाडी थांबवावी लागते. पण दारू पिलेली व्यक्ती मात्र तिथून बाजूला होत नाही, कारण त्याचा इफेक्ट जो आहे हा संपूर्ण त्याच्या मज्जासंस्थेवर झालेला असल्यामुळे मेंदूला ते दिसते पुसटचं की गाडी वेगाने येते, पण मेंदूपासून जो संदेश आहे तो शरीराच्या इतर अवयवांच्या पर्यंत पोहोचवण्यामध्ये हे मादक पदार्थ अडथळा निर्माण करतात. आणि हे अडथळा निर्माण करत असल्यामुळे त्या व्यक्तीच्या हालचाली मंदावतात, त्याचा रिॲक्शन टाइम आहे तो मंदावतो. प्रतिक्रिया काळ म्हणतो आपण त्याला. मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यामुळे शरीराचा रिॲक्शन टाइम वाढतो, म्हणजेच एखादी घटना घडल्यावर त्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याची क्षमता कमी होते. इतर संस्थांवर होणारे जे परिणाम आहेत, पचन संस्था, अंमली पदार्थामुळे यकृताला सूज येते आणि सिरोसिस सारखे गंभीर आजार होऊ शकतात. म्हणजे सर्वात जास्त घातक परिणाम जो आहे हा मज्जासंस्थेवर होतो. पण शेवटी अंमली पदार्थ हे संपूर्ण शरीरालाच घातक ठरतात. तर यामध्ये पचन संस्था जी आहे ही अंमली पदार्थामुळे त्या यकृताला काय होते, सूज येते किंवा सिरोसिस सारखे गंभीर आजार यामुळे होऊ शकतात. रक्ताभिसरण संस्थेवर काय परिणाम होतो, ब्लड सर्क्युलेशन सिस्टम. पचन संस्था तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम, रक्ताभिसरण संस्था ब्लड सर्क्युलेशन सिस्टम. याच्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात, रक्तदाब वाढतो. रक्तदाब वाढण्यासारखे त्रास त्यामुळे उद्भवतात जर अंमली पदार्थ तुम्ही सेवन केले असतील. उत्सर्जन संस्थेवर सुद्धा जर तुम्ही सतत अंमली पदार्थांचं सेवन करत असाल तर किडनी निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वांच्यावर परिणाम होतात, पण थेट जो परिणाम आहे, अतिशय घातक परिणाम जो आहे हा पहिल्यांदा मज्जासंस्थेवर होतो, की जो सडन इफेक्ट असतो. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे, प्रश्न काय आहे, मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो. प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो तर मज्जासंस्थेवर. सर्वांच्यावरच याचे वाईट परिणाम होतात, सर्व संस्थेवर, संपूर्ण शरीरावर. त्यामुळे सर्वांनीच मादक पदार्थांपासून दूर राहिलं पाहिजे. व दारू असो, अफू असो, गांजा असो, कोणतंही निकोटीनयुक्त पदार्थ असो, ड्रग्ज असो, अशा सर्वच अंमली पदार्थापासून प्रत्येक तरुणाने दूर राहण्याचा अगदी आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. कारण या मादक पदार्थांच्या सेवनामुळे आपली संपूर्ण यंत्रणा बिघडून जाते. सर्व शरीरातल्या ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्याच्यावर इफेक्ट होतो. पर्यायी आपल्या स्वतःच्या आयुष्यावर परिणाम तर होतो, तर स्वतःच्या कुटुंबावर सुद्धा त्याचा खूप परिणाम होतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की ह्या मादक पदार्थांच्या सेवनापासून आपण अतिशय दूर राहिलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचं काम कोणाकडून केलं जातं. पर्याय आहेत लहान मेंदू, मोठा मेंदू, पाय, चेतातंतू. अगोदरच्या प्रश्नाच्या उत्तरामध्येच आपण याचं डिस्कशन केलेलं होतं. शरीराचा तोल सांभाळण्याचं काम जे आहे हे लहान मेंदूकडून केलं जातं. ज्यावेळेला आपण आपली नर्वस सिस्टम पाहतो त्यावेळेला मोठा मेंदू जो डोक्याच्या वरच्या भागात किंवा पुढच्या भागामध्ये कवठीमध्ये मोठा मेंदू असतो, त्याच्या खाली लहान मेंदू असतो. त्याच्यानंतर मग जी नर्वस सिस्टम आहे त्याच्यामध्ये न्यूरॉन्स किंवा जी नेफ्रॉनची सिस्टम आहे ही आपले संदेश जे आहे ते शरीरापर्यंत पोहोचवणं, शरीराकडून मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. म्हणजे हा जो पाठीचा मणका वगैरे जो आहे हा सगळा नर्वस सिस्टमचा भाग आहे. तर याच्यामधला लहान मेंदू जो आहे हा शरीराचा तोल सांभाळण्याचं काम करत असतो. इथे आकृती तुम्ही पाहू शकता, हा जो आहे हा मोठा मेंदू आहे, याला सेरेब्रम असं म्हटलं जातं. हा लहान मेंदू आहे, ह्याला सेरेबेलम असं म्हटलं जातं. लहान मेंदू जो आहे हा मोठ्या मेंदूच्या खाली आणि कवटीच्या पाठीमागच्या बाजूला असतो. याचं मुख्य कार्य जे आहे हे शरीराच्या आईची हालचालीमध्ये सुसूत्रता आणणं, शरीराचा तोल सांभाळणं. सॉरी, आपण जेव्हा चालतो, धावतो किंवा सायकल चालवतो तेव्हा लहान मेंदूंचं आपल्या स्नायूचे नियंत्रण करून तोल राखण्यामध्ये त्या लहान मेंदूंची आपल्याला मदत होत असते. मोठा मेंदू जो आहे हा महत्त्वाचा घटक आहे. हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे. याचं कार्य काय असतं, विचार करणं, थिंकिंग आहे, स्मृती, मेमरी आहे, बुद्धिमत्ता, आपला जो जी बुद्धिमत्ता आहे ते रिजनिंग पॉवर असेल, लॉजिक असेल, आपलं तर्कक्षमता असेल किंवा विटनेस ची
वीट म्हणजे बुद्धिमत्ता जी आहे ती साहजिकच कशावर अवलंबून असते, मोठ्या मेंदूवर, किंवा ज्या ऐच्छिक हालचाली आहेत त्या सुद्धा मोठ्या मेंदूवर अवलंबून असते. त्याच्यानंतर चेतातंतू आहे, त्याला आपण नर्व फायबर्स असं म्हणतो. हे नर्व फायबर्स जे आहेत हे नर्व फायबर्स काय करतात, शरीराच्या विविध भागाकडून मेंदूकडे आणि मेंदूकडून अवयवाकडे संदेश वहन करण्याचं जे काम आहे हे चेतातंतू करतात. पाय तर आपल्याला माहिती आहेत, पाय हे आपल्या संपूर्ण शरीराच्या यंत्रणेमधलं हालचालीसाठी असणारं साधन आहे. त्या हालचालीवर नियंत्रण मात्र चेतासंस्थेचं म्हणजे कुणाचं असतं, मेंदूचं असतं. पुढचा प्रश्न जो आहे हा इतिहासावर आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल साधारणपणे सुरुवातीचे जे प्रश्न आहेत ते विज्ञानावर विचारलेले आहेत. विज्ञान हा घटक परीक्षा दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. मग ती मुंबई उच्च न्यायालयाची शिपाईची परीक्षा असो किंवा लिपिकची परीक्षा असो, दोन्ही परीक्षांसाठी हा घटक अतिशय महत्वाचा आहे. चौदार तळे सत्याग्रह कुठे झाला? पर्याय आहेत चिपळूण, महाड, रेवदंडा, पाली. सगळी ठिकाणं जी आहेत ती कोकणातली दिलेली आहेत, जवळजवळची दिलेली आहेत. पण चौदार तळ्याचा सत्याग्रह आपल्याला माहिती आहे की महाड या ठिकाणी झालेला होता. चौदार तळ जे आहे हे महाडमध्ये आहे. या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाची तारीख जी आहे 20 मार्च 1927 हा ऐतिहासिक प्रसंग घडलेला होता. आणि मग त्याच्यानंतर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. 20 मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासन सामाजिक सबलीकरण दिन म्हणून काय साजरा करतं, 20 मार्च हा दिवस साजरा करतं. यामध्ये झालेलं काय होतं की आपल्याला माहिती आहे की अस्पृश्यता आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाळली जात होती. आणि त्यामुळे अस्पृश्य लोकांना सार्वजनिक पाणवठ्यांच्यावर पाणी पिता येत नव्हतं, पाणी भरता येत नव्हतं. त्या तळ्यांना त्याचा स्पर्श, त्या पाण्याला स्पर्श अस्पृश्यांचा हा अच्युत मानला जायचा, किंवा त्याच्यामुळे ते पाणी अपवित्र होतं, दूषित होतं असं मानलं जायचं. आणि त्यामुळे अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरता येत नव्हतं. परंतु विधिमंडळामध्ये S.K. बोले यांनी मुंबई विधिमंडळामध्ये सार्वजनिक ठिकाणं सर्वांसाठी खुली असावीत असा ठराव मांडलेला होता. पण त्याची अंमलबजावणी महाडच्या चौदार तळ्यामध्ये होत नव्हती. आणि याचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च 1927 या दिवशी पार पडला. पण त्याच्यानंतर काय झालं, अस्पृश्यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, ओंधळीने ते पाणी पिलं. पण त्याच्यानंतर तिथे असणाऱ्या उच्चवर्णीयांचं मत असं झालं की हे तळ आता अपवित्र झालेलं आहे. पुन्हा त्या तळ्याच्या स्वच्छतेचं काम करण्यात आलं, पुन्हा ते तळ स्वच्छ धुवून घेण्यात आलं. आणि मग याच्यामुळे याचा निषेध म्हणून, या कृतीचा निषेध म्हणून, किंवा उच्चवर्णीयांनी केलेल्या या कृतीचा निषेध म्हणून यामध्ये मनुस्मृती दहनाचा जो कार्यक्रम आहे, हा मनुस्मृती दहन हे आंदोलनाचा पुढचा भाग होता. हे जे मनुस्मृती दहन आहे हे 25 डिसेंबर 1927 महाड या ठिकाणीच डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं. तर अशा पद्धतीने महाड हे ठिकाण चौदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, मनुस्मृती दहन असेल, याच्यावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि रायगड सगळ्यात महत्त्वाचं की रायगड किल्ल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची ती राजधानी होती, राजधानीचा किल्ला होता, त्याच्यासाठी सुद्धा ते प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? पर्याय आहेत इंडोनेशिया, नॉर्वे, जपान, मलेशिया. तर मध्यरात्रीचा सूर्य जो आहे, मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणता? तर आपण नॉर्वे असं म्हणतो. नॉर्वेच्या बाबतीमध्ये काय घडतं, तर नॉर्वे या देशामध्ये साहजिकच मध्यरात्रीचा सूर्य म्हणजे त्या ठिकाणी अगदी 24 तास त्या ठिकाणी म्हणजे दिवस जे आहेत ते पूर्ण दिवस आणि रात्रीच्या वेळेला सुद्धा सूर्य दिसतो. त्यामुळे त्याला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असं म्हणतो. तर जपान हा अतिपूर्वेकडचा देश आहे, म्हणजे पहिला जगातला सूर्योदय आहे हा जपानमध्ये होतो, त्यामुळे त्याला उगवत्या सूर्याचा देश म्हटलं जातं. इंडोनेशिया, मलेशिया जर आपण जगाच्या नकाशामध्ये पाहिलं तर हे देश विषुववृत्ताच्या जवळ आहेत. आणि जे देश विषुववृत्ताच्या जवळ आहेत त्या ठिकाणी सामान्यतः दिवस आणि रात्री समसमान असतात. त्यामुळे नॉर्वे जो आहे हा मध्यरात्रीच्या सूर्याचा देश आहे, जपान उगवत्या सूर्याचा देश आहे, इंडोनेशिया, मलेशिया हे जे दोन ऑप्शन दिलेले आहेत यांच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचं
की हे विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळे या ठिकाणी साधारणपणे दिवस आणि रात्रीचा कालावधी हा समान असतो. याच्यामध्ये हा मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो तर नॉर्वे, हे तुमच्या लक्षात आलं. का असं घडतं तर सर्वांना माहिती आहे की पृथ्वी जी आहे ही पृथ्वी तिच्या अक्षाभोवती 23.5 अंश झुकलेली आहे आणि त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विशेषतः मे ते जुलै महिन्यादरम्यान उत्तर ध्रुव सूर्याकडे झुकलेला असतो आणि त्यावेळी आर्टिक सर्कलच्या उत्तरेकडील प्रदेशात सूर्य क्षितिजाच्या खालीच जात नाही आणि क्षितिजाच्या खाली जात नाही, त्यामुळे रात्रीचे 12 जरी वाजले तरी सूर्य आकाशात दिसत असतो. मध्यरात्री सुद्धा सूर्य आकाशात दिसत असतो, म्हणजे इथे दिवसाचे 24 तास उजेड असतो. म्हणून नॉर्वेला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जपानला पण पाहिलं, अतिपूर्वेकडे असल्यामुळे त्याला उगवत्या सूर्यांचा देश म्हणतो. इंडोनेशिया, मलेशिया हे विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी दिवस आणि रात्र साधारणपणे सारख्या कालावधीचे असतात. पुढचा प्रश्न आहे, यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? उंब्रज, कराड, पाटण, पाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी जी आहे ही कराड या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांचं जे स्मृतीस्थळ आहे कराड या ठिकाणी कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम कराड या ठिकाणी झालेला आहे. त्या ठिकाणाला प्रीती संगम असं म्हटलं जातं आणि ह्या प्रीती संगमावरच यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ आहे. बाकीचे पर्याय आहेत, उंब्रज हे कराडपासून जवळच असणारं एक गाव आहे असं समजा, शहरीकरण झालेलं आहे बऱ्यापैकी. परत पाटण हा तालुका आहे, पाटण हा सातारा जिल्ह्यातलाच एक तालुका आहे. पाटण तालुक्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी जे महाराष्ट्रातलं अतिशय सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प जो कोयना जलविद्युत प्रकल्प आहे, तर ह्या कोयना नदीवरचं जे धरण आहे हे पाटण तालुक्यातील हेळवाक या ठिकाणी कोयना नदीवरचं जे प्रसिद्ध धरण आहे, त्यामुळे त्या कोयना नदीला आपण महाराष्ट्राची भाग्यदायिनी असं म्हणतो. तर त्या कोयना नदीवरचं जे कोयना धरण आहे हे पाटण तालुक्यामध्ये आहे. पाली हे जे ठिकाण आहे हे सुद्धा सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातलंच ठिकाण आहे की ज्या ठिकाणी खंडोबाचं देवस्थान आहे. खंडोबाच्या तीर्थयात्रेसाठी ते ठिकाण प्रसिद्ध आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे हे कराड असणार आहे. कराड या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ आहे. या स्मृतीस्थळाला प्रीती संगम असं आपण म्हणू शकतो. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. हे स्मृतीस्थळ कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे. दोन नद्यांच्या संगमावर असल्यामुळे त्याला प्रीती संगम असं म्हटलं जातं. हे जे स्मृतीस्थळ आहेत ह्यांच्यावर प्रश्न विचारले जातात. जसं महात्मा गांधी असेल, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांचे स्मृतीस्थळ आहेत, तसं महात्मा गांधीजींचं स्मृतीस्थळ राजघाट दिल्लीला आहे. किंवा काही अलीकडे बातम्यामध्ये असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मृतीस्थळ आहे चैत्यभूमी दादर शिवाजी पार्कला आहे. त्याच्यानंतर वसंतराव नाईक यांचं जे स्मृतीस्थळ आहे ते पुसद यवतमाळ या ठिकाणी आहे. बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ आता चालू आहे, प्रक्रियेमध्ये आहे, की जे सुद्धा जो महापौर बंगला आहे, मुंबईचा जुना महापौर बंगला शिवाजी पार्कला, त्या ठिकाणी त्याचंही काम चालू आहे. त्याच्यावर देखील परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, झाडाचे वय कशावरून ठरवतात? म्हणजे झाड किती वर्ष जुनं आहे हे कशावरून ठरवलं जातं, ते किती वर्ष जगलेलं आहे, त्याचं आयुष्य जे आहे हे कशावरून ठरवलं जातं? तर झाडाचं वय हे खोडाच्या आकारावरून, पर्यायी बुंद्याच्या आतील वर्तुळावरून, झाडाच्या उंचीवरून यापैकी काही नाही. तर झाडाचं जे वय आहे हे बुंद्याच्या आतील वर्तुळावरून ठरवलं जातं. म्हणजे ज्यावेळेला आपण बुंदा कापतो त्यावेळेला त्या लाकडामध्ये आपण पाहिलेलं आहे तशी तुम्हाला ह्या चित्रामध्ये वर्तुळ दिसत आहेत, वलय दिसत आहेत, त्याप्रमाणेची वलय तयार होतात. साधारणपणे काय होतं की प्रत्येक वर्षी एक नवीन थर तयार होतो, प्रत्येक वर्षी एक नवीन थर. त्याप्रमाणे जेवढी वर्तुळ त्या ठिकाणी दिसत आहेत तेवढं त्याचं झाडाचं आयुष्य आहे असं मानलं जातं. ज्या वर्षामध्ये पाऊस म्हणजे पर्जन्य खूप चांगलं असतं, त्या झाडाला पोषक वातावरण वाढीसाठी मिळतं, त्या वर्षीची जी वलय आहेत ती थोडीशी जाड असतात, त्यांची रुंदी जास्त असते. एखाद्या वर्षी दुष्काळ पडतो, पाणी कमी मिळतं, त्यावेळची जी वलय आहे त्याची रुंदी थोडीशी कमी असते. त्यामुळे ही जी झाडाचं आयुष्य आहे हे आपल्याला त्या बुंद्याच्या वर्तुळावरून आपल्याला समजतं.
झाडाच्या खोडाची वाढ होताना दरवर्षी लाकडाचा एक नवीन थर तयार होतो, त्यामुळे एक वर्तुळ बनतं. एक वर्तुळ म्हणजे झाडाचं साधारणपणे 1 वर्ष मानलं जातं. इथे हा डेंड्रोक्रोनॉलॉजी जे शास्त्र आहे याच्याबद्दलही लक्षात ठेवा. त्या झाडांच्या वलयाचा अभ्यास करून त्याचं वय आणि त्या काळातील हवामानाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला डेंड्रोक्रोनॉलॉजी असं म्हणतात. डेंड्रोक्रोनॉलॉजी हा शब्द लक्षात असू द्या. याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. झाडाच्या वलयांचा अभ्यास करून त्याचं वय आणि त्या काळातील हवामानाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातं? डेंड्रोक्रोनॉलॉजी असं म्हटलं जातं. हवामानाचा प्रभाव जो आहे म्हणजे चांगल्या पावसाच्या वर्षात आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे ती वलय रुंद होतात, तर दुष्काळाच्या वर्षामध्ये ती वलय जी आहेत ती अरुंद राहतात. यावरून जुन्या काळातील हवामानाचा अंदाज सुद्धा आपल्याला येतो. इतर पर्यंत जे स्पष्टीकरण आहे, झाडाची उंची, आकार. झाडाची उंची हे काय वयावरच फक्त अवलंबून असतं अशातला भाग नाही. झाडाची उंची त्या झाडाला मिळालेल्या पोषक वातावरणावर, म्हणजे थोडक्यात ती झाडाची जात कोणती आहे, त्याला माती कशी आहे, पाणी किती मिळालेलं आहे, सूर्यप्रकाश किती मिळालेला आहे, याच्यावरून त्या झाडाच्या उंचीचा अंदाज येतो. केवळ वयावरून झाडाची उंचीवरून आपल्याला त्या झाडाचं वय सांगता येत नाही. पुढचा प्रश्न आहे, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? पर्याय आहेत निफाड, येवला, राळेगण सिद्धी, आष्टी. तर पहिलं ग्राम न्यायालय जे आहे ते अहमदनगर म्हणजे आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील राळेगण सिद्धी या ठिकाणी आहे. राळेगण सिद्धी म्हटलं की आपला पटकन अण्णा हजारे यांची आठवण येते. अण्णा हजारेंनी जे भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलेलं होतं, त्याच्यातूनच एक हा ग्राम न्यायालय कायदा जो आहे 2008 ला मंजूर झाला आणि त्याच्यानंतर 2 ऑक्टोबर 2009 ला म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी पहिलं ग्राम न्यायालय जे आहे हे पहिलं ग्राम न्यायालय राळेगण सिद्धी या ठिकाणी सुरू झालं. हा आपल्या उच्च न्यायालयाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ग्राम न्यायालयाप्रमाणेच तुम्ही लोक अदालत, त्याचबरोबर जे नालसा, सालसा, डलसा या ज्या संस्था आहेत म्हणजे नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी, स्टेट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी किंवा डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी, नालसा, सलसा, डलसा याच्याबद्दल सुद्धा अधिक माहिती घ्या. म्हणजे भारतीय राज्यघटनेतलं जे कलम 39A आहे, DPSP मधलं राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामधलं जे आर्टिकल 39A आहे हे राज्यांना लीगल एड प्रोव्हाइड करायला सांगतं. म्हणजे कोणत्याही शासनाची ही जबाबदारी आहे की कोणत्याही व्यक्तीला न्याय मागण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. मग ती कोणत्याही जाती धर्माची असो, कोणत्याही लिंगाची असो, तिला न्याय मागता आला पाहिजे. आणि म्हणून जर समजा तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीमुळे तुम्हाला एखादा खटला दाखल करता येत नसेल, तुम्हाला स्वतःचा वकील देता येत नसेल, तर तुम्ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 39A नुसार या ठिकाणी शासनाची मदत घेऊ शकता. आणि त्याच्यातूनच त्यासाठी या ज्या संस्था आहेत मग त्याच्यामध्ये नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी, नालसा राष्ट्रीय पातळीवरची संस्था, सलसा स्टेट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी आणि डलसा डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी या संस्थांची स्थापना झालेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जर समजा वकील हवा आहे तुमची केस लढवायला, तर तो शासनाकडून तुम्हाला विना मोबदला दिला जातो. त्याला कोणतंही तुम्हाला फीज वगैरे शुल्क वगैरे त्या वकिलाला द्यावं लागत नाही. किंवा कोणती अगदी तुम्हाला एखादा दावा करायचा आहे, एखादा खटला भरायचा आहे, तर यासाठी सुद्धा शासनाची तुम्हाला मदत मिळते. फक्त हे राज्यघटनेतलं कलम लक्षात ठेवा, आर्टिकल 39A भारतीय राज्यघटनेतल्या राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व याच्यामध्ये ही तरतूद आहे. त्याचप्रमाणे ही जी ग्राम न्यायालयाची जी तरतूद आहे ही ग्राम न्यायालय कायदा 2008 नुसार झाली आणि त्याच्यानुसार न्याय जो आहे हा अगदी व्यक्तीच्या, नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे. या ग्राम न्यायालयामध्ये अशी तरतूद आहे की तुमचे जे काही खटले आहेत हे सोडवण्यासाठी ज्या न्यायालयीन व्यक्ती आहेत त्या तुमच्या घरापर्यंत ते न्यायदानाचं काम करतात. तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा.
बघा, ग्राम न्यायालयाची पहिली स्थापना, पहिलं ग्राम न्यायालय जे आहे देशातलं, हे राळेगण सिद्धी, आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यामधलं जे राळेगण सिद्धी आहे, या ठिकाणी हे पहिलं ग्राम न्यायालय 2 ऑक्टोबर 2009 रोजी सुरू करण्यात आलं. ग्राम न्यायालय कायदा 2008 नुसार त्याची निर्मिती झाली. उद्देश काय आहे तर ग्रामीण जनतेला त्यांच्या दारात स्वस्त आणि जलद न्याय देणं. यामध्ये दिवाणी खटले असू दे, फौजदारी खटले असू दे, याच्या संदर्भात आहे. या सर्व ग्राम न्यायालय असेल, लोक अदालत असेल किंवा नालसा, सलसा, डलसा सारख्या संस्था असतील, यांचा एक उद्देश आहे की ज्या काही पेंडिंग केसेस आहेत, जी पेंडन्सी आहे, ती लवकरात लवकर निकालात काढावी आणि या केसेसमध्ये शक्यतो त्या केस लढत राहण्यापेक्षा समझोता करण्यावर, सेटलमेंट करण्यावर जास्त भर असतो. आणि त्यामुळे जो पीठासीन अधिकारी आहे, जो न्यायाधिकारी आहे, त्याची नियुक्ती राज्य शासन उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने करते आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर आणि सामोपचाराने वाद मिटवण्यावर भर दिला जातो. अगदी न्यायाधिकारी गावागावात जाऊन याची सुनावणी घेऊ शकतात. तर ही महत्त्वाची अशी कन्सेप्ट आहे. पहिलं ग्राम न्यायालय कुठे आहे तर राळेगण सिद्धी, महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही तर कावीळ, पटकी, नारू आणि हिवताप हे ऑप्शन आहेत. तर आपल्याला माहिती आहे कावीळ, पटकी आणि नारू हे जे आजार आहेत, यांचा जो प्रसार आहे, हा प्रसार कशाद्वारे होत असतो? पाण्याद्वारे होत असतो, अन्नाद्वारे होत असतो. हिवताप जो आहे, ज्याला आपण मलेरिया असं म्हणतो, मलेरियाचा प्रसार जो आहे हा ॲनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे होतो. ॲनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे ह्या हिवतापाचा प्रसार होत असतो. त्याच्यामुळे हिवताप हे त्याचं उत्तर असणार आहे. हिवताप हा जो आजार आहे हा कीटकजन्य असा आजार आहे. ॲनॉफिलस मादीचा डास चावल्यामुळे हा आजार होतो. दूषित पाणी पिल्याने हा आजार आपल्याला होत नाही. आणि मग बाकीचे जे कावीळ आहे, पटकी आहे, नारू आहे, हे जलजन्य आजार आहे. पाण्याद्वारे किंवा अन्नाद्वारे यांचा प्रसार होतो. त्याचे काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. कावीळ जी आहे ही विषाणूजन्य रोग आहे. तुम्हाला असाही प्रश्न विचारला होता, जसं मगाशी आपण पहिला प्रश्न पाहिला, एड्स हा रोग जीवाणूमुळे होतो, विषाणूमुळे होतो. तर कावीळ हा रोग जो आहे तो विषाणूजन्य आहे. दूषित पाणी किंवा अन्न यांचं सेवन झाल्यामुळे तो होतो. पटकी जो आहे तो जीवाणूजन्य आहे. दूषित पाणी किंवा अन्नामुळे त्याचा प्रसार होतो. नारू जो आहे हा परोपजीवीमुळे होतो, पॅरासाइट्समुळे होतो आणि दूषित पाण्यामुळे त्याचा प्रसार होत असतो. हिवताप जो आहे हा हिवताप अधिजीवांच्यामुळे होतो आणि त्याचं कारण जे आहे डास चावण्यामुळे, म्हणजेच ॲनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे तो मलेरियाचा आजार होतो. पटकी किंवा कॉलरा जो आहे त्याला विब्रिओ कॉलरी या जीवाणूमुळे होतो. हिवताप जो आहे हा प्लाझ्मोडियम या अधिजीवामुळे होतो. याही कन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढच्या परीक्षांच्या मध्ये तुम्हाला याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पटकी हा जो आजार आहे हा विब्रिओ कॉलरी जीवाणूमुळे होतो. तर हिवताप जो आहे हा प्लाझ्मोडियम ह्या अधिजीवामुळे होतो. नारू हा जो आजार आहे हा भारतातून आता पूर्णपणे हद्दपार झालेला आहे, नष्ट झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? राज्यसभा, लोकसभा, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती. भारताने संसदीय न्यायव्यवस्था स्वीकारलेली आहे. भारतीय राज्यघटनेने संसदीय व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि ह्या संसदीय व्यवस्थेची 3 मुख्य अंग आहेत: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. याच्यामध्ये कायदे मंडळाचा विचार करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये साहजिकच संसद हा महत्त्वाचा घटक आहे आणि ह्या संसदेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 मध्ये याच्याबद्दलची तरतूद आहे. ह्या संसदेमध्ये पहिलं राष्ट्रपती यांचा समावेश असतो. राष्ट्रपती हा देशाचा कार्यकारी प्रमुख, घटनात्मक प्रमुख आहे. देशाचा संपूर्ण राज्यकारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालवला जातो. राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनेच अधिनियमांचं रूपांतर कायद्यामध्ये होत असतं. राष्ट्रपती हा देशाचा नामधारी प्रमुख असं आपण म्हणतो. नामधारी प्रमुख की जो पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ, भारतीय राज्यघटनेच्या कलम 74 मध्ये दिल्या तरतुदीनुसार पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने राष्ट्रपती काम करतो. राष्ट्रपती हा घटनात्मक प्रमुख आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 53 मध्ये हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. पण त्याला काम करत असताना साहजिकच सल्ला कुणाचा घ्यावा लागतो तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने सांगितल्याप्रमाणेच तो कार्य करतो. त्याच विधेयकांच्यावर सही करतो.
की ज्याची शिफारस ही संसदेकडून त्याला झालेली आहे. त्याच्यानंतर संसदेमध्ये लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे. याच्यामध्ये लोकांनी निवडून दिलेले सदस्य असतात. लोकसभेची कमाल सदस्य संख्या सद्यस्थितीला 550 आहे. यामध्ये अँग्लो इंडियन समाजाचं जे प्रतिनिधित्व होतं ते आता काढून टाकण्यात आलं आहे. त्यामुळे 550 सदस्य संख्या असते लोकसभेची. दुसरं सभागृह आहे राज्यसभा. राज्यसभा हे जे सभागृह आहे यामध्ये अर्थातच याला कनिष्ठ सभागृह म्हणतो, ह्याला वरिष्ठ सभागृह म्हणतो. या ठिकाणी लोकांनी प्रत्यक्ष निवडून दिलेले सदस्य नसतात, तर लोकांच्या प्रतिनिधींनी निवडून दिलेले म्हणजे संसदेने विधिमंडळाने निवडून दिलेले जे सदस्य आहेत आणि राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतात. त्याच्यामध्ये 238 सदस्य जे आहेत हे विधिमंडळ त्याचबरोबर म्हणजे थोडक्यात राज्यांच्या घटक राज्यांच्या मधून आणि संघराज्य क्षेत्रामधून निवडून येतात. आणि 12 सदस्य जे आहेत हे 12 सदस्य त्याच्यामधले राष्ट्रपतीने नियुक्त केलेले असतात. आणि ह्या सर्वांचा समावेश जो आहे हा संसदेमध्ये होतो. संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा या सर्वांचा समावेश होतो. सर्वोच्च न्यायालय हा न्यायव्यवस्थेचा भाग आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला संसदीय प्रणालीची जर 3 अंग विचारली, 3 भाग विचारले तर ते कोणते असतात? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. आणि न्यायमंडळामध्ये सर्वोच्च स्थानी कोण आहे? सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे, राज्यांच्या मधले जे विवाद आहेत, केंद्राचे राज्यांशी असणारे जे विवाद आहेत, त्याचबरोबर व्यक्तीच्या मूलभूत हक्कावर बाधा आली तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते. असे जे खटले किंवा अपिलाचे जे अपिलीय न्यायालय आहेत तर याचं काम हे सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. सर्वोच्च न्यायालय हे न्यायदानाचं काम करतं, कायद्याचा अर्थ लावतं, कायद्यांच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये त्याचं महत्त्वाचं योगदान असतं. तर सर्वोच्च न्यायालय हे न्यायव्यवस्थेचा भाग आहे, संसदेचा भाग नाही. यामध्ये हे लक्षात असू द्या. भारतीय संसदेची रचना ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 नुसार केली जाते. राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या नावाने राज्यकारभार चालवला जातो. त्यांच्या स्वाक्षरीने विधेयकांचं रूपांतर कायद्यामध्ये होतं. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, याला लोकांचं सभागृह असं म्हटलं जातं. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, त्याला आपण राज्यांची परिषद असं म्हणतो. आपण चर्चा केल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालय हे न्यायमंडळाचा भाग आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ. कायदे मंडळामध्ये संसदेचा समावेश होतो. कार्यकारी मंडळामध्ये अर्थातच पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राष्ट्रपती यांचा समावेश हा कार्यकारी मंडळामध्ये होतो. आणि न्यायमंडळामध्ये केंद्रस्थानी म्हणजेच केंद्राच्या ठिकाणी संघ शासनामध्ये सर्वोच्च न्यायालय आहे. प्रत्येक राज्यांना उच्च न्यायालय आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी दिवाणी फौजदारी न्यायालय आहेत, कनिष्ठ न्यायालय आहेत. अशी जी न्यायव्यवस्था आहे ह्या संपूर्ण व्यवस्थेला आपण न्यायमंडळ असं म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नपत्रिकेमधले हे पहिले 15 प्रश्न जे आहेत त्या पहिल्या 15 प्रश्नांचं विश्लेषण या व्हिडिओ लेक्चरमध्ये केलेलं आहे. या संपूर्ण लेक्चरवरून तुम्हाला प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जाऊ शकतात याचा अंदाज आलेला आहे. आत्तापर्यंत झालेल्या प्रश्नांच्या मी तुमच्या लक्षात येईल की विज्ञानावर प्रश्न विचारले जात आहेत, इतिहासावर प्रश्न विचारले जात आहेत, राज्यशास्त्रावर प्रश्न विचारले जातात, पंचायत राजवर प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे सामान्य आणि त्याचबरोबर चालू घडामोडीवर देखील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे चालू घडामोडी असेल, सामान्य ज्ञान असेल, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलवर प्रश्न विचारले जातात. तर या सर्व घटकांचा अभ्यास व्यवस्थित केलात तर नक्कीच ही परीक्षा सोपी जाईल. या 30 गुणांच्या पैकी साधारणपणे आपल्याला 25+ मार्क्स मिळाले पाहिजेत असं टार्गेट प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवलं पाहिजे. या प्रश्नांचा उपयोग जर तुम्ही परत लिपिकचा फॉर्म भरला असेल तर त्या परीक्षेसाठी सुद्धा होईल. प्रश्नांचं साधारणपणे स्वरूप दोन्हीही परीक्षांना एकसारखंच असतं. काठिण्यपातळी थोडीफार कमी जास्त असेल पण प्रश्नाचे जे घटक आहेत ते घटक जवळपास दोन्ही परीक्षांच्या मध्ये सारखे असतात. ओमकार खरे अकॅडमीच्या माध्यमातून या परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्ग सुद्धा सुरू आहेत. याची टेस्ट सिरीज सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. याचाही तुम्ही अवश्य फायदा घेऊ शकता. तुमच्या यशामध्ये नक्कीच त्याचं खूप महत्त्वाचं असं योगदान ठरेल याची मला खात्री आहे. अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ओमकार खरे अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.